बऱ्याचदा पेशंट 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी घेऊन येतात. याच्यात मोस्ट कॉमनली दिसतं डायबिटीज बरोबर त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. काही पेशंट बरोबर डायबिटीज बरोबर हायपोथायरॉइडिझम असतो. काही पेशंट मध्ये तिन्ही गोष्टी दिसतात, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स. यांचा एकमेकांशी संबंध असतो का? तर डेफिनेटली आयुर्वेद शास्त्रानुसार यांचा एकमेकांशी संबंध आहे, कारण तिन्ही घटक हे प्रामुख्याने तुमच्या शरीरात वाढलेल्या दोषांशी निगडीत आहेत. मी कार्यक्रमात वारंवार उल्लेख केला, पचन संस्थेतील बदल, पचन संस्थेतील बिघाड, अग्निमांद्य ह्या घटकांमुळे शरीरात वातकफ दोष वाढतो. याच्यामुळे तुमच्या शरीरातील मेदधातू वाढलेला असतो. मेदधातू जेव्हा वाढतो तेव्हा स्थौल्य, रक्तामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स ही लक्षणं उत्पन्न होतात. वातकफ दोष आणि मेदधातू याच्यामुळे चॅनल ब्लॉक व्हायला लागतात, ज्याच्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा स्पेसिफिक इन्सुलिन डेफिशियन्सी निर्माण होते आणि त्याने रक्तातील साखर वाढायला लागते. याचबरोबर वाढलेला वातदोष किंवा पित्तदोष तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतो. यांनी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये ही लक्षण उत्पन्न होतात. तर या ठिकाणी जर डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम, वाढलेलं कोलेस्ट्रॉल असेल तर डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे या रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या पचन संस्थेतील बदलांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली तर फक्त रक्तातील साखरच नाही तर वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, इव्हन हायपोथायरॉइडिझम हे सुद्धा नीट व्हायला मदत होऊ शकेल.